नमस्कार, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपला रांगोळीचा व्हिडिओ आहे, उलन मॅट रांगोळी। आता ही रांगोळी ना मोठ्या साईजची आहे। आतापर्यंत तुम्ही लहान लहान साईज बघितल्या, पण ही मोठ्या साईजची आहे। 2 फूट एवढी साईज याची आहे। 24 बाय 24 इंचामध्ये जर मोजलं तर 24 इंच बाय 24 इंचाचा हा चौकोन आहे। आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे। आता ही डिझाईन पण मी स्वतः हाताने ट्रेस केलेली आहे आणि हाताने ट्रेस करून झाल्यानंतर मग कार्बन पेपरच्या साहाय्याने याच्यावर मी ती डिझाईन ड्राफ्ट केलेली आहे। सो अतिशय सोपी पद्धत असते मैत्रिणींनो ही। आधी तुम्ही न्यूजपेपर किंवा मग ट्रेसिंग पेपरवर ट्रेस करून झाल्यानंतर, पूर्ण ड्रॉईंग करून झाल्यानंतर मग आपला जो मेन बेस आहे त्याच्यावर कार्बन पेपरच्या साहाय्याने आपल्याला ट्रेस करून घ्यायचा आहे। सो इथं मी पूर्ण डिझाईन ट्रेस करून घेतली आणि त्यानंतर मग जो मधला सर्कल होता तिथे मी ब्लॅक कलरने आउटलाईन करून घेतलेली आहे। ब्लॅक कलरचं जे उलन होतं त्याच्याने मी आउटलाईन करून घेतलेली आहे। आउटलाईन झाल्यानंतर मध्ये ज्या मी कळ्या टाकल्या, त्याचे फ्लावर तयार केले होते, तिथं मी 2 कलर यूज केलेले आहेत। एक डार्क राणी कलर आणि एक लाईट बेबी पिंक कलर असं कॉम्बिनेशन मी दिलेलं आहे। आणि मधला जो छोटा सर्कल आहे तिथे मी डार्क ऑरेंज, लाईट ऑरेंज, त्यानंतर लाईट येल्लो कलर असं मी 3 कलरचं कॉम्बिनेशन तिथं केलेलं आहे। कलर कॉम्बिनेशन मी तिथं दिलेलं आहे। सो बघू शकतात अतिशय सुंदरसं फ्लावर आपलं दिसतं आहे। फ्लावरला पण मी आउटलाईन केलेली आहे। आणि सर्कल आणि फ्लावर फिल झाल्यानंतर जो मधला गॅप उरलेला आहे तिथे मी पूर्ण आता हिरवा कलर फिल करणार आहे। आता हे सर्वस्व तुमच्यावर आहे, तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कसं यूज करायचं आणि कुठला कलर कुठे टाकायचा आहे। आता इथं जो हा स्पेस आहे याच्यामध्ये मी पूर्ण ग्रीन कलरच कवर करून घेणार आहे। सो हे पण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकतात। तर अशा पद्धतीने आपली ही जी रांगोळी ही तयार होते। आता हा जो मधला सर्कल आहे ना, फक्त जिथं फ्लावर तयार केलं आहे तेवढी पण आपण रांगोळी 1 फुटामध्ये तयार करू शकतो। ते पण छान आणि सुंदर अशी दिसते, छोटीशी रांगोळी आपली तयार होऊन जाते। व्हिडिओ स्किप करू नका मैत्रिणींनो, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कलर कॉम्बिनेशन कसं करतात आणि कसं टाकतात ते तुम्हाला समजेल या व्हिडिओमध्ये। आणि पेस्ट करण्याच्या पण पद्धती वेगवेगळ्या असतात, कोणी कसं पेस्ट करतं, कोणी कसं पेस्ट करतं। तर ही जी माझी पद्धत आहे ना अतिशय सोपी आहे आणि जास्त काही खूप असं वेळखाऊ पद्धत नाही आहे किंवा ही प्रक्रिया खूप जास्त लेंदी नाही आहे। बघू शकता तुम्ही, अतिशय सोपी आणि सरळ प्रक्रिया आहे। सो ज्यांना पण आवडत असेल, ज्या मैत्रिणी माझ्या हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि कमेंट करा की माझं काम तुम्हाला कसं वाटतंय किंवा मी रांगोळी जी घेतलेली आहे ती कशी वाटते। तर बघा इथं मधला सर्कल कंप्लीट करून झालेला आहे आणि मी इथे ना हे रेक्झिन घेतलेलं आहे। रेक्झिन अशा पद्धतीचं असतं, खाली लाल कलर आहे आणि वरती ग्रे कलर आहे, ब्लॅक ग्रे कलर, त्याच्यावर मी ड्रॉ केलेलं होतं। तर आता इथं बघू शकतात मी ते पण पूर्ण जे हाफ सर्कल जे घेतलेत ना ते ब्लॅक कलरने आउटलाईन करून घेणार आहे। आता हे जे सर्कल वगैरे काढलेत ना, हे एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। एक डिश घेतली आणि डिशच्या साहाय्याने मी हाफ हाफ सर्कल इथं काढून घेतलेले आहेत। खूप जास्त काही वेळ लागला नाही, अगदी म्हणजे 10 मिनिटात। मधल्या सर्कलला मला लागला थोडा वेळ, कारण मला प्रत्येक कळीचं मोजमाप करून करून ते कळी वगैरे टाकल्या मी ज्या फ्लावर्सच्या होत्या त्याला। पण याला काही जास्त वेळ लागला नाही, कारण डिश आपली एकच साईजची एकसारखी असते, त्याच्यामुळे आपल्याला तिथं मोजायला काही जास्त हे लागत नाही। फक्त आपलं जे सर्कलला आहे तिथंच थोडंसं आपल्याला एकदाचं मोजलं, डिशला डिझाईन केली की आपले सगळे सर्कल एकसारखे तयार होऊन निघतात। तर मी तीच पद्धत इथं वापरली आहे। मी तुम्हाला लाईव्ह घेत असते आणि लाईव्हमध्ये पण मी दाखवत असते, पण बऱ्याचशा मैत्रिणी लाईव्ह पण नाही जॉईन करत। लाईव्ह जॉईन कराल तर फायदा तुमचा आहे, कारण बरीचशी माहिती लाईव्हमध्ये मिळून जाते। आता इथं व्हिडिओमध्ये आपण कितीकशी माहिती देणार आहे, जेवढी माहिती देता येते तरी तेवढी मी देत असते। पण जर तुम्ही लाईव्ह जॉईन केल्या ना मैत्रिणींनो, तर तुम्हाला लाईव्हमध्ये तुमचे प्रश्न पण सॉल्व्ह होऊन जातात आणि काही विचारायचं असेल, काही डाऊट असतील तर तिथं क्लिअर होऊन जातं सगळं। किंवा मी पण मग काही गोष्टी नवीन सांगत असते रांगोळीबद्दल, तर ते पण तुम्हाला माहिती होऊन जाईल। म्हणून तुम्ही लाईव्ह जॉईन करत जा मैत्रिणींनो। तर एवढंच सांगण्याचं माझं तात्पर्य आहे, तर दुसरं काही नाही। आता बघा इथं मी पूर्ण आउटलाईन ब्लॅक कलरची कवर करून घेतलेली आहे। आता इथे मी शेडिंग टाकणार आहे। तर शेडिंग कशा पद्धतीने टाकायची हे पण तुमचं आता लक्षात आलंच असेल, आणि जरी कन्फ्युजन होत असेल तरी हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजूनच जाईल की शेडिंग मी कशी टाकते आहे। डार्क कलरपासून लाईट कलरपर्यंत आपल्याला शेडिंग आणायची आहे। तर आता इथं मी 3-4 कलर यूज केलेले आहेत। एक डार्क ग्रीन कलर केलेला आहे,
त्यानंतर मी लाईट ग्रीन केलेला आहे, म्हणजेच आपला पॅरेट ग्रीन कलर जो असतो तो. त्यानंतर लाईट येल्लो कलर मी घेतलेला आहे. त्यानंतर घेतलेला आहे क्रीम कलर आणि मग व्हाईट कलर, असे 4 ते 5 कलर मी इथं कॉन्ट्रास्ट घेऊन घेतलेले आहेत करायला. तर अतिशय सुंदर असं दिसतं मैत्रिणींनो. हे पूर्ण तयार झाल्यानंतर याचा लुकच वेगळा येतो. आता आपल्याला काम कसं करायचं आहे, पहिला प्रश्न तो आहे. आता एक आपण आता इथं 5 कलर यूज केले, तर 5 कलर पकडून धरून घ्यायचे आणि मग नंतर एक पेस्ट करायचा, असं नाही करायचं. याच्यामध्ये काय होतं ना, गोंधळ खूप उडतो. आधी काय करायचं, आउटलाईन पूर्ण झाली त्यानंतर आता साईडला आपल्याला पहिली जी रो आहे ती डार्क ग्रीनने कंप्लीट करायची. तर पहिले काय करायचं, पूर्ण जेवढे पण सर्कल आहेत त्याच्यामध्ये सगळं डार्क ग्रीन करून घ्यायचं आहे. याने काय होतं, एकच कलर आपला कंटिन्यू चालतो. एक कलर झाला की आपण दुसरा कलर कंटिन्यू करायचा. एका वेळेसच आपण सगळे कलर जर घेऊन बसलो ना, तर खूप गोंधळ उडतो. आणि काही वेळेला काय होतं, मग आपला कलर लावायचा असतो दुसरा आणि लावला जातो तिसराच कलर, असं होऊन जातं. बऱ्याच वेळेला माझ्याने पण असं झालेलं आहे. सो तसं करू नका. एक कलर घ्या. एक कलर घेऊन जर तुम्ही पेस्ट केलं ना, तर व्यवस्थित आपलं काम होतं. काय आपण घाबरत पण नाही आणि काही नाही, व्यवस्थित असं वाटतं आपल्याला, मग आपल्याकडून चुकत तर नाही आहे, चुका तर नाही होते, आपल्याला मनात अशी शंका असते. तर तशी शंका येणार नाही आणि तसं तुम्हाला काही घाबरायला होणार नाही. त्याच्यामुळे सांगते की एक कलर आपल्याला, जर आता सगळ्या ठिकाणी मला इथं तेच कलर यूज करायचे आहेत ना, म्हणून मग मी एक कलर पहिले सगळे पेस्ट करून घेते. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये, मी त्याच पद्धतीने करत असते नेहमी. कारण आपलं पण जमलिंग होत नाही, गोंधळ होत नाही आणि कुठला कलर कुठे टाकायचा हे आपल्याला मग कन्फ्युजन राहत नाही. म्हणून अशी पद्धत नक्कीच करून बघा तुम्ही एकदा मैत्रिणींनो. सो व्हिडिओ आवडत असेल नक्की तर लाईक करा मैत्रिणींनो आणि कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अजून कोणी मैत्रिणी असतील तर त्यांना पण मदत होईल आपल्या व्हिडिओची. आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर त्यांनी व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाकी अजून तुम्हाला कशा डिझाईन वगैरे किंवा रांगोळीबद्दल काय बघायला आवडेल, तसं जर मला कमेंट करून सांगितलं तर मग मी तसे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत जाईल. व्हिडिओ कसं आहे मैत्रिणींनो, व्हिडिओ शूट करायचं आणि मग ते एडिट करायचं, जवळजवळ हा 4 ते 5 तासाचा पूर्ण म्हणजे वेळ जातो याच्यामध्ये. कारण आपण आता हा व्हिडिओ जरी तुम्हाला 10 मिनिटात मी दाखवला, तरी तो व्हिडिओ करण्यामागे मला जवळजवळ 1.5-2 तास लागले आहेत. कारण पूर्ण रांगोळी होस्तोवर पूर्ण व्हिडिओ काढायचा जर म्हटला तर 1.5-2 तास लागतात. आणि 1.5-2 तासाचा व्हिडिओ शूट करायला आपल्याला मोबाईलमध्ये तेवढं स्टोरेज पण पाहिजे. तर कधी काय होतं, एकतर मोबाईलमधलं स्टोरेज संपेल किंवा मग मोबाईल हँग होईल, या अशा गोष्टींना फेस करावं लागतं. आणि त्याच्यामुळे मग काही व्हिडिओ माझे शूट होऊन पण एडिट करता येत नाही, किंवा जर मग एडिट झाले तर ते सेव्ह करायलाही स्पेस नसतो मोबाईलमध्ये, एवढा प्रॉब्लेम येतो काही वेळेला. त्याच्यामुळे बरेचसे व्हिडिओ माझे शूट होऊन डिलीट झालेले आहेत. म्हणून मी आता काय करते की एक व्हिडिओ तो शूट करायचा आणि लगेच एडिट करून तो अपलोड करायचा, कारण मी मग दुसऱ्या व्हिडिओला मला तेवढी स्पेस पाहिजे मोबाईलमध्ये म्हणून. तर आता इथं बघू शकतात पूर्ण आपलं तयार झालेलं आहे. आता हे जे बाहेरचं एक्स्ट्राचं जे आपला बेस आहे तो मी इथं कट करून घेते, कडेकडेने कट करायचा आहे. जी उलन पेस्ट केलेली ती कट होऊ देऊ नका, फक्त तेवढी काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण ही रांगोळी बोलता बोलता तयार झालेली आहे. 2 फुटाची रांगोळी आहे. मेहनत आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे एक लाईक, एक कमेंट आणि शेअर नक्की करून जा. सो कशी वाटते रांगोळी नक्की कमेंट करून सांगा. अजून नेक्स्ट आपण वेगवेगळ्या डिझाईन घेऊन येऊ. तर बघू शकता तशी सुंदर. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.